माझ्या क्लासमध्ये महिलांना 1-2 वेळेला जर पिरियड्स रेग्युलर आले नाही, तर ते लगेच घाबरतात किंवा चेहऱ्यावरती पुरळ आले किंवा कुठेतरी केस आले, तर ते लगेच घाबरून जातात, की तर त्यांना पी-सी-ओ-डी तर नाही ना. तर पी-सी-ओ-डी म्हणजे काय? पी-सी-ओ-डी केव्हा होतो? हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर रिसेंट आज आपण थोडं विज्ञानाच्या भाषेत बोलणार आहे. तर रिसेंट रॉटरडॅम क्रायटेरियानुसार जर मी आता जे 3 गोष्टी सांगत आहे, 3 मधून जर तुम्हाला 2 सिम्प्टम्स असतील, तर तुम्हाला पी-सी-ओ-डी असू शकते. पहिलं, जर तुमची पॉलिसिस्टिक ओव्हरियन मॉर्फोलॉजी, वर्ड सोडून द्या टेक्निकल वर्ड, पण जर सोनोग्राफी केल्यावर जर तुमच्याकडे 20पेक्षा जास्ती अंडे असतील, तर कदाचित तुम्हाला पी-सी-ओ-डी असू शकतं. दुसरा क्रायटेरिया, जर तुमच्या अनवॉन्टेड एरियामध्ये जर तुम्हाला प्युबर्टी हेअर्स येत असतील किंवा ॲक्ने येत असतील, तर कदाचित तुम्हाला पी-सी-ओ-डी असू शकतं. आणि तिसरा क्रायटेरिया, जर तुमचे सतत पिरियड्स रेग्युलर येत नसतील, म्हणजे 25 ते 35 दिवसामध्ये जर सतत येत नसतील किंवा वर्षातून 8पेक्षा कमी येत असतील, तर कदाचित तुम्हाला पी-सी-ओ-डी होऊ शकतं. तर ह्या 3मधून जेव्हा तुमचे 2 क्रायटेरिया फुलफिल होतात, तेव्हा तुम्हाला पी-सी-ओ-डी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण तिघांपैकी फक्त एका क्रायटेरियाने आपण कन्क्लूड करू शकत नाही की आपल्याला पी-सी-ओ-डी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून वेगळ्या गोष्टी पण आहेत, जसं तुमची जर HB1AC खूप हाय असेल, ॲबनॉर्मल असेल किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स असेल किंवा BMI 28, ॲक्च्युली क्रायटेरियानुसार 30च्या वरती असलं तर म्हणतात की पी-सी-ओ-डीकडे असू शकते. पण भारतामध्ये एशियन पीपलमध्ये अराउंड 27-28पेक्षा जर BMI असेल या 3च्या व्यतिरिक्त, तर नक्कीच तुम्हाला पी-सी-ओ-डी असू शकते. त्याच्यामुळे पी-सी-ओ-डी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला आपले इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कंट्रोल करणे फार 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 महत्त्वाची आहे. आणि हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आपण प्राणायामाच्या अभ्यासाने, योगाभ्यासाने करायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे शेअर करा व्हिडिओ. जे नुसतं चेहऱ्यावरती पुरळ आले किंवा 1-2 वेळा पिरियड रेग्युलर आले तर घाबरून जातात की त्यांना पी-सी-ओ-डी आहे.